हॅलो फ्रेंड्स, आमच्या जस्ट एक्सेल या नॉलेज एन्हान्सिंग चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मी स्वागत करतो. आम्ही नेहमी काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो, तर हा प्रयत्न आपल्यासाठी. मित्रांनो, 218 पानी पुस्तक वाचन करून त्यामधील सारांश खास आपल्यासाठी फक्त 20 मिनिटात 8 भाग 4 मार्मिक उदाहरणासह येथे प्रस्तुत करत आहोत. आमचा हा ऑडिओ बुकचा प्रयत्न आपणास आवडेल व संपूर्ण पुस्तक वाचन केल्याची अनुभूती आपणास मिळेल ही आशा करतो. पुस्तकाचे नाव आहे उत्तम व्यक्तिमत्व यशाची गुरुकिल्ली. लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर अनिल राज जगदाळे. तर आपण सुरुवात करूया. आपल्याला यश मिळू नये असे कधी कोणाला वाटत असेल का? प्रत्येकाला जीवनामध्ये त्याने निवडलेल्या क्षेत्रात चांगले यश, कीर्ती, संपत्ती, सर्व सुख सुविधा मिळाव्यात असेच वाटत असते. पण बहुतेकांच्या आकांक्षा तशाच राहतात, त्या प्रत्यक्षात येत नाहीत. अधिकतर तरुण त्यासाठी नशिबाला, समाजरचनेला किंवा शासनाला दोष देत राहतात. आज देशात मोठ्या संख्येने तरुण बेकार आहेत, नोकरीसाठी वणवण करीत आहेत. तर दुसऱ्या बाजूला शेतकरी आणि उद्योजक दोघेही योग्य आणि पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही म्हणून तक्रार करत आहेत. म्हणजे काम मागणारे आणि काम देणारे यांच्यामध्ये मोठी दरी आहे. आता ती दरी आणखीच वाढत जाणार, कारण नवीन उद्योगांना अधिक कुशल आणि तंत्रज्ञानात पारंगत युवा शक्तीची गरज आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात स्पर्धात्मक व्यक्तिमत्व विकासाची नितांत गरज निर्माण झाली आहे. निव्वळ उत्तम पदवी मिळून उपयोग नाही, तर सतत जागरूक राहून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे अर्थ समजावून घेऊन स्वतःत बदल करण्याची आवश्यकता आहे. भाग 1. आपले व्यक्तिमत्व. व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे त्याचे शारीरिक गुणधर्म, मानसिक गुणधर्म, बौद्धिक गुणधर्म आणि भावनिक गुणधर्म अशा 4 गुणधर्मांनी मिळून बनलेले असते. व्यक्तिमत्वाचा योग्य विकास साधण्यासाठी प्रत्येकाने सर्वात प्रथम आपले व्यक्तिमत्व कसे आहे हे तपासून पाहिले पाहिजे. आपल्यातील गुण काय आहेत, दोष कोणते आहेत ते आपल्याला कळले पाहिजेत. म्हणजे आपण ते दोष दूर करू शकू आणि आपल्यात असलेल्या गुणांचा आपण विकास करू. जोसेफ लुप्त जो व हॅरी इगहॅम हॅरी या शास्त्रज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्व हे 4 प्रकारच्या व्यक्तिमत्वाने मिळून बनलेले असते. ते पुढील प्रमाणे: 1. सर्वज्ञात व्यक्तिमत्व म्हणजे सार्वजनिक. 2. खाजगी व्यक्तिमत्व. 3. स्व-अज्ञात व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःला माहीत नाही पण इतरांना माहीत आहे असे व्यक्तिमत्व. आणि 4. सुप्त व्यक्तिमत्व, असे व्यक्तिमत्व की जे आपल्यालाही माहिती नाही व इतरांनाही माहिती नाही. याला जो हॅरी विंडो असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीला पाहताच तिच्या व्यक्तिमत्वातील कोणत्या गोष्टीचा सर्वात प्रथम आपल्यावर प्रभाव पडतो असे जर कोणी आपल्याला विचारले तर आपण म्हणू त्या व्यक्तीच्या दिसण्याचा सर्वात प्रथम प्रभाव पडेल. पण एक गोष्ट सर्वात प्रथम आपण केली पाहिजे आणि ती म्हणजे आपण जसे आहोत, जसे दिसतो तसे स्वतःला स्वीकारले पाहिजे. या जगात आपण एकमेवा द्वितीय आहोत. आपल्यासारखे दुसरे कोणीही नाही. त्यामुळे आपली शरीर रचना ही खास माझी आहे आणि ती मला अधिक आकर्षक आणि प्रभावी करायचे आहे याची खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. म्हणजेच इतरांसारखे दिसण्याचा आणि इतरांची नक्कल करण्याचा मोह आपण टाळला पाहिजे. शारीरिक संपदेमध्ये आपल्या पंचेंद्रियाचे स्थान सर्वात वरचे आहे. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा ही ती इंद्रिय होत. आपला मेंदू हा एक नैसर्गिक संकलक आहे आणि ही इंद्रिय त्याची इनपुट आणि आउटपुट टर्मिनल्स आहेत. आपल्या सभोवतीच्या पर्यावरणाचे आकलन मेंदूला त्यांच्या मार्फतच होते. निरनिराळ्या प्रकारची माहिती गोळा करून मेंदूकडे पाठवण्याचे काम ही इंद्रिय करत असतात आणि मेंदूकडून आलेल्या प्रतिक्रिया निर्णया स्वरूपात त्या व्यक्त करत असतात. भाग 2. होकारात्मक मानसिक दृष्टिकोन. आपण नेहमी म्हणत आलो आहोत की आपले नकारात्मक गुणधर्म आपण काढून टाकले पाहिजेत. आपण सतत होकारात्मक दृष्टिकोनाची कास धरली पाहिजे. होकारात्मक मानसिक दृष्टिकोन म्हणजे असा दृष्टिकोन की जो अपयशातही यशाची बीजे शोधून त्यांना रुजवून पुन्हा यशस्वी जीवन वृक्ष उभा करण्यास मदत करतो. होकारात्मक मानसिक दृष्टिकोन बाळगणे म्हणजे निव्वळ होय म्हणणे नव्हे. आपण प्रत्येक गोष्ट होय म्हणत राहिलो तर आपल्यात होकारात्मक मानसिक दृष्टिकोन तयार होईल अशी बऱ्याच जणांची समजूत असते, पण ते खरे नाही. वाईट गोष्टींना नकार देणेही होकारात्मक दृष्टिकोनच असते. आपल्याला महत्त्वाचे काम आहे किंवा अभ्यास आहे
आणि अशा वेळी कोणी उगाचच गप्पा मारायला किंवा टाईमपास करायला कोणी आले तर त्यांना मला आता वेळ नाही नंतर या म्हणून सांगणेही होकारात्मक मानसिक दृष्टिकोनाचे लक्षण आहे. तुम्हाला राजपुत्र आणि मुंगीची गोष्ट माहिती असेल. राजपुत्र खिडकीतून बागेचे निरीक्षण करत होता. त्यावेळी त्याचे लक्ष खिडकीखाली जमिनीवर असलेल्या एका मुंगीकडे गेले. ती मुंगी भिंतीवर चढून खिडकीकडे येण्याचा प्रयत्न करत होती. खिडकीत मुंग्यांची रांग लागली होती. त्यातलीच एक मुंगी चुकून खाली पडली असावी. त्या मुंगीची भिंतीवर चढण्याची धडपड पाहून राजपुत्राला गंमत वाटली. तो तिचे निरीक्षण करू लागला. मुंगी थोडी भिंत चढायची आणि पुन्हा खाली पडायची. राजपुत्र तिचे प्रयत्न मोजू लागला. 1, 2, 3, 4, 8, 9, 10. प्रत्येक वेळी मुंगी भिंतीवर पूर्वीपेक्षा थोडी अधिक वर चढायची, पुन्हा पडायची. राजपुत्र एकाग्रपणे त्याची धडपड पाहत होता, मोजत होता. 21, 22, 23, 24, 29, 30. आता भिंतीवर खूप वरपर्यंत चढण्यात मुंगी यशस्वी झाली, पण अजून खिडकी दूरच होती. अनेक वेळा खाली पडून सुद्धा मुंगी कंटाळली किंवा त्रासली नाही. तिचे प्रयत्न सातत्याने सुरूच होते. राजपुत्रच कंटाळला. त्याला वाटले आपणच तिला उचलावी आणि खिडकीत ठेवावी, पण तिची चिकाटी पाहण्याचा मोह सुटत नव्हता. त्यामुळे तो निव्वळ मुंगीचे निरीक्षण करत राहिला, मोजत राहिला. 61, 62, 63, 69, 70, 71 आणि 72. शेवटी 72व्या वेळी मुंगी भिंतीवर चढण्यात आणि मुंग्यांच्या रांगेत सामील होण्यात यशस्वी झाली. आपल्याला अपयश येत आहे म्हणून तिने चिकाटी सोडली नाही. ती सातत्याने प्रयत्न करायचे थांबवले नाही. ती प्रयत्नांना मुळीच कंटाळली नाही, कारण आपण यशस्वी होणार याची तिला खात्री होती. मुंगीच्या या वृत्तीलाच होकारात्मक मानसिक दृष्टिकोन म्हणतात. भाग 3. सकारात्मक लोक, पॉझिटिव्ह पीपल. आपण ज्या क्षेत्रात वावरत असतो त्या प्रत्येक क्षेत्रात अनेक व्यक्तींशी आपला संबंध येतो, परिचय होतो. या सर्व लोकांचे आपण ढोबळ मानाने 2 गट पाडतो. एक गट नेहमीच होय म्हणणाऱ्या व्यक्तींचा असतो. यांना आपण होयबा म्हणतो. इंग्लिशमध्ये यांना येस पीपल म्हणतात. दुसरा गट नेहमीच नाही म्हणणाऱ्यांचा असतो. त्यांना आपण नायबा म्हणतो. यांना इंग्लिशमध्ये नो पीपल म्हणतात. पण खरे तर सर्वांनाच आपल्याला असे 2च गटात विभागता येणार नाही, कारण दोन्हीपेक्षा वेगळा असा तिसरा गटही अस्तित्वात असतो. त्यांना पो पीपल किंवा पॉझिटिव्ह पीपल, सकारात्मक लोक म्हणतात. या तिसऱ्या गटातील लोकांना ओळखण्यासाठी त्यांचा कोणता महत्त्वाचा गुण असतो हे आपण एका प्रयोगावरून पाहूया. टेबलवर एक काचेचा पेला ठेवला आहे. तो आपल्याला स्पष्ट दिसतो आहे. त्यात पाणी आहे. तेथे एक व्यक्ती उभी आहे. ते आपल्यातील सर्वांना पेल्याचे वर्णन करा म्हणून सांगते आहे. आपल्यातील काही जण सांगतात पेला अर्धा भरलेला आहे. हे आहेत नेहमी होय म्हणणारे. पण काही लोक सांगतात पेला अर्धा रिकामा आहे. हे आहेत नेहमी नाही म्हणणारे लोक, नायबा. होयबा चांगली बाजू पाहतात, आहे त्या परिस्थितीत समाधान शोधतात, तर नायबा नकारात्मक बाजू पाहतात, आहे त्या परिस्थितीमध्ये त्रुटी शोधण्याकडे त्यांचा कल असतो. होयबा आणि नायबा यापैकी कोण अप्रामाणिक आणि अवास्तव आहे? दोघेही प्रामाणिक आहेत, खरे बोलत आहेत आणि वास्तवाचे भान ठेवून आहेत. पण त्यांच्या या प्रामाणिक आणि वास्तववादी मतप्रदर्शनाने परिस्थितीमध्ये काही बदल होत नाही. लोक निव्वळ प्रेक्षकाची भूमिका करत आहेत. पण इतक्यात एक तरुण उठतो, टेबलाजवळ जातो. अरे पेला अर्धाच भरला आहे की, थांबा, उरलेलं मी आता भरतो. हा तरुण प्रामाणिक आहे, वास्तवाचे भान ठेवून आहे. पण तो निव्वळ होयबा नाही, तो खरा होकारात्मक दृष्टिकोनवाला आहे. त्याला बोलण्याप्रमाणे कृती करणे आवडते. निव्वळ मतप्रदर्शन करण्यापेक्षा स्वतःला जे शक्य आहे ते तो करतो. या प्रकारच्या लोकांना सकारात्मक लोक किंवा पॉझिटिव्ह पीपल म्हणतात. व हे लोक नेहमी परिस्थितीवर चर्चा करत बसत नाहीत, तर ती बदलण्यासाठी जे करणे शक्य आहे ते करतात, कारण ते गतिशील असतात. भाग 4. अधिक परिश्रमाची वृत्ती. एका व्यापाऱ्याने शेती घ्यायचे ठरविले. सर्व चौकशी करून त्यांनी गावात 5 एकर शेत विकत घेतले. शेत नदीपासून लांब होते, विहीरही नव्हते. व्यापाऱ्याला शेतात भाजीपाला, नगदी पिके, फळे पिकवावी असे वाटत होते. त्याला बागायती शेतीतच रस होता, पण पाण्याची तर काही सोय नव्हती. म्हणून त्यांनी विहीर खणण्याचे ठरविले. मग त्या भागातील लोकांच्या सल्ल्याने त्याने एका पानाड्याला बोलवले. त्याच्या सल्ल्याने विहिरीची जागा निश्चित केली. पानाड्या म्हणाला, 20 ते 25 फुटावर पाणी पडेल. 5च काय, पण 10 एकर जमीन भिजेल इतके पाणी लागेल. व्यापाऱ्याला पैशाचा प्रश्न नव्हता, त्याला पाणी हवे होते. त्याने ताबडतोब काम सुरू केले. हळूहळू विहीर आकार घेऊ लागली. व्यापारी दररोज उत्सुकतेने विहीर किती खोल गेली, पाणी लागले का
याची चौकशी केली. शेवटी विहीर 20 फूट खोल गेली, पण पाण्याचा एक थेंबही मिळाला नाही. 20 फुटाला पाणी लागेल म्हणून सांगितले होते, मग पाणी गेले कुठे? व्यापारी धीर धरून आणखी 5 फूट विहीर खोल केली, तरी पाण्याचा मागमूसही नव्हता. व्यापारी हिरमुसला. कुणी म्हणाले, अहो तेथे कुठले पाणी, सगळा वेडेपणा, दुसरं काय. कोणी म्हणाले, अजून 5 फूट जा, पाणी नक्की मिळेल. व्यापाऱ्याने दुसरा सल्ला ऐकायचे ठरविले आणि विहीर पुन्हा 5 फूट खोल म्हणजे एकूण 30 फूट खोल केले. तरीही पाणी मिळाले नाही. व्यापारी निराश झाला. त्याने काम बंद केले. पैसे फुकट गेले म्हणून स्वतःला व नशिबाला दोष देत बसला. आता शेतीत त्याला रस वाटेना. शेती विकून आपले पैसे मोकळे करावे, व्यापारात गुंतवावे असे त्याला वाटू लागले. पण शेतात पाणी नसल्याने सांगितलेल्या किमतीत शेत विकत घ्यायला कोणी तयार होईना. बरेच दिवस असेच गेले. शेवटी एका तरुणाने ते शेत विकत घ्यायचे ठरविले. तो व्यापाऱ्याला भेटला आणि सौदा पक्का करून शेत खरेदी केले. शेत घेतल्यावर त्याने पहिले काम काय केले असेल तर भूजल सर्वेक्षण करणाऱ्या भूवैज्ञानिकाला गाठले. त्याच्याकडून शेताचे शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करून घेतले. भूवैज्ञानिकाने त्याला सल्ला दिला की आत्ताची अर्धवट पाडलेली जी विहीर आहे, आणखीन 4 ते 5 फूट खणल्यास भरपूर पाणी लागेल. त्या तरुणाने लगेच दुसऱ्या दिवशी काम सुरू केले. फार तर फार 3 फूट खोल विहीर खणल्यावर त्याला पाणी लागले. शेवटी आणखी 5 फूट खोल करून त्याने काम थांबवले. त्याच्या गरजेला पुरून इतके पाणी त्याला मिळाले. ही बातमी त्या व्यापाऱ्याला कळली. फक्त 3 फूट अधिक खणल्यावर विहिरीला पाणी लागले हे त्याला कळल्यावर खूप वाईट वाटले. तो स्वतःशीच म्हणाला, अजून थोडा धीर धरला असता, थोडे अधिक खणले असते तर मला पाणी मिळाले असते. तो नशिबाला दोष देऊ लागला. माझ्या नशिबातच ते नव्हते, मी कम नशिबी आहे असे म्हणून दुःखी होऊ लागला. पण यात नशिबाचा भाग नसून थोडे अधिक चांगल्या पद्धतीचे परिश्रम करण्याच्या वृत्तीचा संबंध आहे. त्या व्यापाऱ्याने विहीर खणण्याची मेहनत जरूर घेतली, पण ती मेहनत आवश्यक तेवढीच घेतली, त्यापेक्षा थोडी अधिक घ्यायला हवी होती. या तरुणाने शास्त्रीय पद्धतीने सर्वेक्षण करून घेतले, तज्ज्ञाचा सल्ला घेतला आणि विहीर खोल केली. तो असे म्हणाला नाही की त्या व्यापाऱ्याला पाणी मिळाले नाही तर मला कुठे मिळणार. उलट त्याने होकारात्मक मानसिक दृष्टिकोन ठेवून अधिक धोका पत्करायचा निर्णय घेतला. थोडे अधिक परिश्रम करण्याच्या त्याच्या वृत्तीला यश मिळाले. या बाबतीत बरेच उदाहरणं आहेत. लोकमान्य टिळकांच्या अभ्यासात घेतलेले अधिक परिश्रम, मिल्खा सिंग हे भारताचे उत्तम धावपटू, त्यांनी धावण्याच्या सरावामध्ये केलेले अधिक परिश्रम, टी सिरीजचे मालक गुलशन कुमार हे सुरुवातीला दिल्लीच्या फुटपाथवर सरबताचे दुकान चालवत होते. पुढे ते भरपूर कष्ट करून टी सिरीजचे मालक झाले. असे कितीतरी उदाहरणं आहेत. अधिक परिश्रम करण्याची वृत्ती जर आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरली तर आपण आज आहोत त्यापेक्षा अधिक सुखी, आनंदी आणि यशस्वी होऊ. तारुण्यात जे कष्ट करतात, परिश्रम करतात, काही मिळवण्यासाठी धडपडतात, त्यांनाच आयुष्यात यशस्वी होता येते. निव्वळ कल्पना करून काही मिळत नाही. तेव्हा आपण आत्ताच निश्चय करूया, थोडे अधिक परिश्रम करण्याची वृत्ती जोपासूया. भाग 5. आत्मविश्वास. कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करावयाची असेल तर आपला आत्मविश्वास जबरदस्त असावा लागतो. बहुतेकांना असे वाटते की आत्मविश्वास ही काहीतरी वेगळी शक्ती असते आणि ती तपश्चर्याने मिळवावी लागते. काहींना वाटते की आत्मविश्वास फक्त काही नशीबवान लोकांनाच मिळतो. पण दिवसा आकाशात सूर्य दिसण्याइतकी आत्मविश्वास जोपासणे सोपे आहे. आपल्याला फक्त आपल्यातील सर्व शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि भावनिक संपदांना ओळखून त्यांच्या वास्तव आणि योग्य कृतीवर विश्वास ठेवायचा आहे, इतकेच. शेंदूर फासलेल्या दगडापेक्षा आपल्या सजीव शरीरात असलेल्या स्वतःच्या आत्म्यावर विश्वास असणे, स्वतःच्या कृतिशीलतेवर विश्वास असणे, स्वतःच्या प्रयत्नांच्या दिशेवर विश्वास असणे आणि आपल्या सर्व क्षमतावर योग्य विश्वास असणे म्हणजेच आत्मविश्वास असणे होय. कोणतेही काम नियोजनबद्ध करण्याची सवय नसेल तर अपयश येणारच. आपणही जेव्हा नियोजन न करता यशाची अपेक्षा करतो तेव्हा स्वतःची फसवणूकच करत असतो. अनियोजित कृतीमुळेच आपला आत्मविश्वास पक्का असत नाही. म्हणून आपल्याला आत्मविश्वास दृढ करण्याचा निश्चय केला पाहिजे. भाग 6. उद्देशांची निश्चिती. ज्याला आपण कुठं जाणार हे निश्चित माहीत असते त्याला वाट करून देण्यास जग नेहमीच तयार असते. पण ज्याला आपण नेमके कुठे जाणार आहोत हेच माहिती नसते त्याला वाट कशी आणि कोण करून देणार. आपल्या जीवनाच्या दिशा ठरवणे, उद्दिष्ट ठरवणे सर्वस्वी आपल्या हातात आहे. जो हा अधिकार दुसऱ्यांना देतात ते त्यांच्या आधिपत्याखालील गुलामगिरीचे जीवन स्वीकारतात किंवा बऱ्याच वेळा आपल्या जीवनाची दिशा ठरविता न आल्यामुळे वाऱ्यावर उडणाऱ्या पाला पाचोळ्यासारखे किंवा दोर तुटलेल्या पतंगासारखे दिशाहीन जीवन जगत राहतात.
आपली स्थिती सुधारावी, आपल्याला यश मिळावे, आपण जीवनात काही मिळवावे, श्रीमंत व्हावे असे आपल्याला वाटत असते, पण ही स्थिती सुधारण्यावर यश मिळवण्यावर, काही कमावण्यावर किंवा श्रीमंत होण्यावर आपण आपले लक्ष केंद्रित केलेले नसते. त्यामुळे ज्या अनुषंगाने काही कृती करण्याचा साधा प्रयत्नही आपल्या हातून होत नाही. आपल्या जीवनाचे ध्येय ठरवणे किंवा उद्देश निश्चित करणे म्हणजेच आपण यशस्वी होण्याकडे वाटचाल कराव्यास सुरू करणे होय. इथे महाभारतातील एक प्रसंग आठवतोय. कौरव पांडव राजपुत्रांचे शस्त्रविद्येचे शिक्षण संपल्यानंतर द्रोणाचार्य यांनी धनुर्विद्याची परीक्षा करण्यासाठी त्यांनी एका उंच झाडाच्या वरच्या फांदीवर एक पक्षी ठेवला. प्रत्येक राजपुत्राला पुढे बोलावून धनुष्यात बाण लावून त्या पक्षाच्या डोळ्यावर नेम धरण्यास सांगितले. पण बाण सोडण्यापूर्वी द्रोणाचार्य त्यांना प्रश्न विचारून बाण सोडायचा की नाही ते सांगत. राजपुत्रांनी धनुष्याला बाण जोडून पक्षावर नेम धरला की ते त्याला विचारत, आता तुला काय दिसते? प्रत्येक राजपुत्रांनी त्याला दिसत होते ते सांगितले. कुणी म्हणाले, मला झाडाच्या फांद्या, त्यावरील पक्षी आणि इतरही अनेक गोष्टी दिसतात. कोणी म्हणाले, मला झाड व फांदीवर बसलेला पक्षी दिसतो. अशी उत्तरे देणाऱ्या कुणाही राजपुत्रास बाण सोडण्यास आचार्य यांनी अनुमती दिली नाही. आता अर्जुनाची पाळी होती. त्याने आचार्यास वंदन करून धनुष्यास बाण लावला आणि पक्षाच्या डोळ्यावर नेम धरला. आचार्य त्यास विचारले, अर्जुना तुला आता काय दिसते? अर्जुनाने सांगितले, आचार्य मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसत आहे. द्रोणाचार्यांनी अर्जुनाचे उत्तर ऐकताच त्यास बाण सोडण्याची अनुमती दिली. अर्जुनाने अचूक लक्ष्यवेध साधला. द्रोणाचार्यांनी इतरांना बाण सोडण्यास अनुमती दिली नाही, कारण ज्या लक्ष्याचा वेध घ्यावायचा होता त्या लक्ष्यावर त्यांची दृष्टी आणि चित्रे एकाग्र झालेले नव्हते. उलट ते इतर गोष्टी पाहत होते. साहजिकच त्यांनी बाण सोडला असता तरी ते नेमका लक्ष्यभेद करू शकले नसते. पण अर्जुनाची दृष्टी आणि चित्त आपल्या लक्ष्यावर केंद्रित झालेले होते, त्यामुळे साहजिकच तो लक्ष्यभेद करू शकला. ही झाली प्राचीन काळातली गोष्ट. आजही क्रिकेटच्या बाबतीत अशी स्थिती आहे. एखादा फलंदाज चांगला सेट झाला की आपण म्हणतो आता त्याला चेंडू फुटबॉल एवढा दिसत असेल. याचाच अर्थ असा की त्याची नजर त्या चेंडूवर स्थिरावते व इतकी एकाग्र होते की नजरेत निव्वळ चेंडूच राहतो. त्यामुळे त्याला अचूक फटका मारणे शक्य होते. वरील दोन्ही उदाहरणावरून हे दिसते की आपल्याला ज्यामध्ये यशस्वी व्हायचे आहे त्या गोष्टीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीवर आपले लक्ष पूर्ण केंद्रित केले पाहिजे. तसे लक्ष केंद्रित झाले तरच आपल्या हातून उत्तम कृती होऊ शकते. आपल्या हातून उत्तम कृती होऊन आपल्याला हवे ते यश मिळवण्यासाठी सर्वात प्रथम आपण आपल्या जीवनाचे लक्ष निश्चित केले पाहिजे. ते लक्ष निश्चित केल्यानंतर ते टप्प्याटप्प्याने कसे मिळवायचे ते पाहिले पाहिजे. आपली प्रत्येक कृती करताना तिला काही निश्चित उद्दिष्ट असले पाहिजे. उद्दिष्टाशिवाय कोणताही प्रयत्न करणे म्हणजे स्वतःची मेहनत व वेळ वाया घालवणे होय. भाग 7. वेळेचे व्यवस्थापन. प्रथम वेळेचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आपण वेळ वाया जाण्याची कारणे कोणती ते पाहूया. लक्ष विचलित होणे, भेटण्यास येणाऱ्या व्यक्ती, अनियोजित काम, स्वतः सर्व कामे करण्याची वृत्ती, असंबंध गोष्टी करत राहणे, उशीर करण्याची सवय, चालढकल वृत्ती, दिवास्वप्नात रमणे, सर्व काही उत्कृष्टच व्हावे हा अट्टाहास, वेळेचा अयोग्य वापर, वाईट सवयी, अनिश्चितता, दुर्लक्ष, इच्छाशक्तीचा अभाव, नाही म्हणता न येणे, अयोग्य वेळापत्रक, कुवतीपेक्षा अधिक भार घेणे, अनामिक भीती वाटणे, वेळ वाया घालवणाऱ्या या कारणांना आपण आपल्यापासून 4 हात दूर ठेवले पाहिजे. यातून बाहेर पडण्यासाठी टाइम टेबल तयार करा, प्राधान्यक्रम ठरवा, वेळेचे योग्य व्यवस्थापन करा. भाग 8. स्वयंव्यवस्थापन. उत्तम व्यक्तिमत्व बनवण्यासाठी स्वयंव्यवस्थापन उत्तम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याला उत्तम स्वयंव्यवस्थापन साधायचे असेल तर खालील मुद्द्यांचा सांगोपांग विचार करा. नीटनेटकेपणा, वेशभूषा, प्राधान्यक्रम, काम हाती वेगळे करण्याची वृत्ती, नियमितपणा व सातत्याने सवयीतला बदल. मित्रांनो, आपल्या वयाच्या 16व्या वर्षी आपले व्यक्तिमत्व फारसे विकसित नसेल तर पालकांचा दोष असू शकतो. पण वयाच्या 20व्या वर्षी आपले व्यक्तिमत्व चांगले नसेल तर तो आपला स्वतःचा दोष असतो. आपण दिसायला सुंदर असणे ही अनुवंशिकतेशी निगडीत आहे, पण आपण स्मार्ट असणे ही पूर्णपणे आपल्या हातात आहे. त्यासाठीच आपण आता संकल्प करूया की या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या कृती वेळापत्रकांच्या माध्यमातून योग्य कृती करून आपण आपले व्यक्तिमत्व बदलू आणि एक आकर्षक, प्रभावी आणि यशस्वी व्यक्तिमत्वाची व्यक्ती बनू. त्यासाठी सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि हो, आपल्याला सांगायला आनंद वाटतो की पुढील पुस्तक वाचनाचा विषय आय डेअर, किरण बेदी लिखित पुस्तक, हे पुस्तक आपल्या भेटीला येणार आहे. फ्रेंड्स, आमचा हा पुस्तक वाचनाचा पुस्तक आपल्या भेटीला हा उपक्रम आवडला का? आवडल्यास आपण या ऑडिओ व्हिडिओला लाईक करा, इतरांनाही पाहण्यासाठी शेअर करा व आमच्या जस्ट एक्सेलंट नॉलेज एनहॅन्सिंग चॅनेलला
आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता आपण सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. आभारी आहोत. थँक्यू.